नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 22 जुलैच्या भागामध्ये मित्रांनो पार्थ गाडीमधून खाली उतरल्यानंतर तो टायर चेक करतो आणि काव्याला खाली उतरायला सांगतो आणि हे काय आहे असं तिला प्रश्न करतो। तर तेव्हा काव्या त्याच्यावरती थोडीशी भडकते आणि त्याला म्हणते, उगीच नाही ते आरोप करायचे नाहीत हा माझ्यावर, मला काही हौस नाही आलेली अशी तुमच्या गाडीच्या टायरची हवा सोडून अशा सुनसान जागी येऊन अडकायची। तर तेव्हा पार्थ सुद्धा तिला म्हणतो, खरं आहे तुमचं, आधीच काय या लग्नामध्ये अडकून पडलो आहे ते काय कमी आहे का। तर काव्या त्याला म्हणते, अर्ज मान्य केलाय ना आता कोर्टाने, सहन करा मग 6 महिने, आणि हे 6 महिने झाल्यानंतर आभाळ जरी कोसळलं ना तरी सुद्धा तुमच्या मागे मी येणार नाही असं ती बोलत असते। इतक्यातच खरोखरच आभाळ कोसळतं आणि जोराचा पाऊस सुरू होतो। तर मित्रांनो तेव्हा काव्या गाडीमध्ये बसायची सोडून ती तशीच पावसात भिजू लागते आणि ती पार्थकडे बघू लागते। तर तेव्हा पार्थसुद्धा गाडीमध्ये जाऊन न बसता तसाच भिजत काव्याकडे बघू लागतो। तर आता मित्रांनो इकडे जीवा आणि नंदिनी मात्र बाईकवरून येत असतात आणि ते सुद्धा पावसामध्ये भिजू लागतात आणि पाऊस आल्यामुळे ते आता एका ठिकाणी थांबतात आणि गाडीवरून उतरून ते धावतच आडोशाला जात असतात। तर तेव्हा नंदिनीचा अगदी नेहमीप्रमाणेच तोल जातो आणि तेव्हा जीवा नेमका तिच्या मागे असतो आणि तिचा तोल गेल्यामुळे ती पडणारच असते। इतक्यात आता जीवासुद्धा नेहमीप्रमाणेच तिला सावरतो आणि तेव्हा नंदिनी परत आता जीवाच्या नजरेमध्ये बघू लागते आणि जीवाने नंदिनीचा हात आपल्या हातामध्ये धरलेला असतो आणि त्यानंतर आता ती थोडीशी बाजूला जाते आणि जीवा आता तिच्या मागे जाऊ लागतो। तर आता इकडे मित्रांनो पार्थ धावतच जाऊन गाडीमध्ये बसतो आणि काव्या मात्र तशीच बाहेर पावसात छान अशी भिजत उभारलेली असते आणि ती पावसाचा मस्त असा आनंद घेत असते। तर मित्रांनो आता काव्याला पावसात भिजत असलेलं बघून पार्थ सुद्धा गाडीमधून परत खाली उतरतो आणि तो तिच्याकडे एकसारखा बघू लागतो। तर तेव्हा आता काव्या आणि पार्थ परत एकमेकांच्या नजरेमध्ये बघू लागतात। तर त्यानंतर आता पार्थ तिच्याकडे बघत बघतच तसाच पुढे चालत येऊ लागतो आणि तो तिच्याकडे बघत बघतच गाडीच्या मागे जाऊन गाडीची स्टेपनी बाहेर काढतो आणि त्यानंतर तो परत हवा गेलेल्या टायरजवळ येतो आणि ते टायर खोलू लागतो आणि तेव्हा तो एकसारखा काव्याकडेच बघत असतो। तर काव्या मात्र त्याच्याकडे न बघता ती छान असा पाऊस एन्जॉय करत असते। तर इकडे मात्र मित्रांनो नंदिनी आणि जीवा एका टपरीच्या खाली येऊन उभारलेले असतात। तर तेव्हा नंदिनी एकदा जीवाकडे बघत असते आणि जीवासुद्धा एकदा नंदिनीकडे बघत असतो आणि मित्रांनो आता जीवाच्या लक्षात येतं की तो गाडीची चावी तर गाडीलाच विसरलेला आहे आणि तो गाडीची चावी घ्यायसाठी परत पावसात भिजत चाललेलाच असतो। तर मित्रांनो इतक्यात नंदिनी गाडीची चावी त्याच्या समोर धरते आणि नंदिनीने मात्र बरोबर गाडीची चावी काढून घेतलेली असते आणि आता जीवा एकदा नंदिनीच्या नजरेमध्ये बघू लागतो आणि परत तो चावीकडे सुद्धा बघू लागतो आणि त्याला आश्चर्यच वाटलेलं असतं की नंदिनीने गाडीची चावी काढून घेतलेली असते आणि आता नंदिनीने यावेळेला सुद्धा जीवाचं मन परत जिंकलेलं असतं। तर आता जीवा नंदिनीच्या हातामधून चावी आपल्या हातामध्ये घेतो। इतक्यातच मित्रांनो जोराची वीज कडाडते आणि विजेचा आवाज ऐकून नंदिनी जाम घाबरते आणि जाऊन जीवालाच बिलगते। तर तेव्हा आता जीवासुद्धा तिला जवळ घेतो आणि तिच्याकडे एकसारखा बघू लागतो। तर तेव्हा आता नंदिनीच्या लक्षात आल्यानंतर ती परत जीवाच्या नजरेत बघते आणि ती थोडीशी बाजूला होते। तर आता ते दोघे सुद्धा थोडंसं बाजूला बघतात तर तिथे अजून एक कपल असतं आणि त्याच्यामधली ती बायको आपल्या नवऱ्याला चहा पाजत असते आणि ते बघितल्यानंतर आता नंदिनी आणि जीवा परत एकमेकांच्याकडे बघू लागतात आणि तेव्हा आता जीवाला तो क्षण आठवतो ज्यावेळेस ते दोघे सुद्धा असेच खोलीमध्ये बसून चहा पित असतात आणि तेव्हा नंदिनीने चहा पित असताना फुर्र असा आवाज सुद्धा काढलेला असतो। तो क्षण सुद्धा आता जीवाला आठवत असतो। तर मित्रांनो आता इकडे पार्थ गाडीचं टायर बदलत असतो तर तेव्हा त्याला जोराचा पाऊस लागत असतो आणि मित्रांनो आता काव्या त्याच्याजवळ येते आणि त्याचं जॅकेट त्याच्या डोक्यावरती धरते। तर ते बघितल्यानंतर पार्थला मात्र आश्चर्यच वाटतं आणि तो आश्चर्यानेच आता काव्याकडे सुद्धा बघू लागतो। तर मित्रांनो आता इकडे सुद्धा नंदिनीला पाऊस लागू लागतो आणि ती भिजू लागते। तर तेव्हा जीवा चक्क आपल्या हाताची ओंजळ तिच्या डोक्यावरती धरतो आणि तिच्या अंगावरती पडत असलेला पाऊस आपल्या हाताने तो झाकून टाकतो। तर तेव्हा आता नंदिनीच्या अंगावरती पाऊस पडत नाही म्हटल्यानंतर ती आता जीवाकडे परत बघू लागते
तर त्यानंतर आता जेव्हा परत आपला हात बाजूला घेतो तर त्या पावसाच्या पाण्यामुळे नंदिनीच्या कपाळावरची टिकली थोडीशी खाली सरकते। तर तेव्हा आता जेव्हा तिला इशाऱ्याने सांगत असतो की तुझी टिकली कपाळावरून सरकून तुझ्या गालावरती आलेली आहे। तर तेव्हा नंदिनीला मात्र काही कळत नाही। तर जीवा आता चक्क आपल्या हाताने ती टिकली आपल्या बोटांच्यात पकडतो आणि चक्क ती टिकली नंदिनीच्या कपाळावरती लावतो। तर मित्रांनो तेव्हा नंदिनी मात्र शांतच उभी असते आणि त्यानंतर मित्रांनो आता तीच गजरेवाली मुलगी जी सिग्नलवरती आलेली असते ती आता या दोघांच्या जवळ येते आणि तेव्हा ती जीवाला म्हणते, दादा ताईसाठी घ्या ना 100 रुपयाचे गजरे। तर तेव्हा आता जीवा तिला नाही नको असं म्हणतो। तर तेव्हा त्या मुलीची आई सुद्धा तिच्यासोबत असते आणि ती जीवाला म्हणते, पावसात गजऱ्याला नाही म्हणू नये, बोनीचा पहिला गजरा घ्या आणि माझा आशीर्वाद सुद्धा घ्या असं ती त्या दोघांना सांगत असते। तर तेव्हा आता नंदिनी इशाऱ्याने जीवाला घ्या असं सांगते आणि त्यानंतर ती स्वतःच्या पर्समधून सुद्धा 100 रुपये काढते। तर तेव्हा जीवा सुद्धा आपल्या पर्समधून 100 रुपये काढून समोर धरतो आणि ते दोघे सुद्धा एकाच वेळी 100 रुपये काढून त्या मुलीसमोर धरतात। तर तेव्हा ती मुलगी जीवाच्या हातामधूनच 100 रुपये घेते आणि आपल्या आईच्या हातात देते आणि 100 रुपयाचे गजरे जीवाच्या हातात देते। तर तेव्हा त्या मुलीची आई चक्क त्या दोघांना आशीर्वाद देते की देवी आई तुम्हा दोघांना कायम एकत्र ठेवो। आणि ते ऐकल्यानंतर परत जीवा आणि नंदिनी एकमेकांच्या नजरेत बघू लागतात। तर तेव्हा त्या दोघी जणी सुद्धा तिथून निघून जातात आणि आता जीवा तो गजरा नंदिनीच्या हातामध्ये देतो आणि आता तिला तो क्षण आठवतो ज्यावेळेस असाच गजरा घेऊन जीवाने तिला गाडीमध्ये दिलेला असतो। तर मित्रांनो आता इकडे पार्थचं गाडीचं टायर बदलून झालेलं असतं आणि तो सर्व काही सामान मागे डिग्गीमध्ये ठेवत असतो आणि तो डिग्गीमध्ये ठेवत असताना तो एकसारखा काव्याकडेच बघत असतो आणि त्यानंतर तो तिच्याकडे बघत बघतच डिग्गीचा दरवाजा सुद्धा बंद करतो आणि तो तिच्या जवळ येतो आणि तिच्या जवळ येऊन आता तिच्या समोर उभा राहतो आणि तिच्या नजरेमध्ये बघू लागतो। तर तेव्हा काव्या सुद्धा त्याच्या नजरेतच बघत असते आणि त्यानंतर आता पार्थ आपलं जॅकेट परत तिच्याकडे मागतो म्हणजे तो आपला हात तिच्या पुढे करतो। तर तेव्हा आता काव्या त्याचं जॅकेट त्याच्या हातामध्ये देते। तर पार्थ आता ते जॅकेट घेऊन पुढे चाललेलाच असतो। तर मित्रांनो तेव्हा काव्या ते जॅकेट त्याच्या हातामधलं परत पकडते आणि त्याला म्हणते, ओल्या कपड्यात असं जर गाडीत बसलात ना तर गाडी सुद्धा ओली होईल ना। तर आता पार्थ तिथेच थांबतो आणि तिच्याकडे बघू लागतो। तर त्यानंतर ते जॅकेट परत आपल्या हातामध्ये घेऊन तो त्या जॅकेटमधलं पाणी पिळून एका बाजूनेच काढत असतो। तर तेव्हा आता काव्या ते जॅकेट दुसऱ्या बाजूने पकडते आणि तेव्हा ते दोघे जण मिळून ते जॅकेट पिळू लागतात आणि जॅकेट पिळत पिळत एकमेकांच्या ते जवळ येतात आणि एकमेकांना ते धडकतात। तर तेव्हा आता काव्या ते जॅकेट आपल्या हातामधून सोडून देते। तर पार्थ आता काव्यासाठी दरवाजा उघडतो आणि तेव्हा काव्या गाडीमध्ये जाऊन बसते। तर तेव्हा पार्थ आता गाडीचा दरवाजा आपल्या हाताने बंद करतो आणि परत जाऊन आपल्या सीटवरती बसतो आणि त्यानंतर ते आता दोघे सुद्धा घराच्या दिशेने जाऊ लागतात। तर इकडे मात्र मित्रांनो अजून सुद्धा पाऊस चालूच असतो आणि ते दोघे सुद्धा त्या टपरीच्या खालीच उभे असतात आणि थोड्या वेळातच परत पाऊस थांबतो आणि आता जीवा आणि नंदिनी त्या टपरीमधून बाहेर पडू लागतात। तर जीवा लगेचच बाहेर पडतो आणि नंदिनी मात्र हळूहळू येत असते। तर आता जीवा तिच्यासाठी थांबतो आणि नंदिनीसाठी तो हात पुढे करतो। तर तेव्हा नंदिनी त्याच्या हातामध्ये हात देते आणि परत आपला हात थोडासा मागे घेते आणि परत त्याच्याकडे बघून परत आपला हात त्याच्या हातात देते आणि आता जीवा तिचा हात पकडून तिला हळुवारपणे खाली घेऊन येऊ लागतो आणि त्यानंतर रस्त्यावरती आल्यानंतर तिचा हात सोडून देतो। तर आता त्यानंतर मित्रांनो नंदिनी आपले केस झाडू लागते। तर तेव्हा जीवा तिच्याकडे एकसारखाच बघत असतो आणि परत जेव्हा नंदिनी त्याच्याकडे बघते तर तेव्हा जीवा आपली नजर थोडीशी बाजूला घेतो आणि त्यानंतर आता जेव्हा बाईकवरती बसतो तर तेव्हा नंदिनी सुद्धा त्याच्यासोबत बाईकवरती बसते आणि जीवा अजून सुद्धा नंदिनीमध्येच हरवून गेलेला असतो आणि नंदिनी आता एकदा गजऱ्याकडे बघते आणि ती गजरा ठेवायसाठी प्रयत्न करत असते। तर तेव्हा जीवा एकदम गाडी पुढे घेतो। तर गाडी पुढे घेतल्यानंतर नंदिनीचा थोडासा तोल जातो आणि नंदिनी एकदमच जीवाला पकडते। तर तेव्हा जीवा गाडी थोड्या वेळ थांबवतो आणि परत तो चालू लागतो। तर तेव्हा नंदिनी जीवाला परत पकडते आणि ते दोघे सुद्धा आता घराकडे निघून जातात। तर आता इकडे घरामध्ये मित्रांनो विक्रम छान आवरून तयार झालेला असतो
इतक्यातच मानिनी तिथं येते आणि म्हणते की झालं बाबा पूजेचं सगळं काही आवरून. आणि गुरुजी जेव्हा म्हणाले ना की पूजा संपन्न झाली तेव्हा इतकं हायसं वाटलं ना मला, असं म्हणून ती आता रुमाल आणून विक्रमच्या हातात देते. तर तेव्हा विक्रम तिला थँक्यू असं म्हणू लागतो. आणि असं कसं काय ग, अगदी न मागता आणून दिलास तू, असं म्हणून तो तिची तारीफ करतो आणि परत आपली शिट्टी वाजवू लागतो. आणि शिट्टी वाजवतच तो आता सेंटसुद्धा मारत असतो. तर तेव्हा आता मानिनी त्याच्याकडं बघतच राहते आणि त्याला म्हणते, काय देशमुख, रुमालावर परफ्यूम, ओठावर शिट्टी, काय काय एकदम खुश दिसते स्वारी, काय माऊली निघाले कुठे वारी, असं तिने म्हटल्यानंतर आता विक्रम तिला म्हणू लागतो, अरे वा वा काय छान यमक जुळवलंस तू, आणि हल्ली वगैरे काय कविता वगैरे करायला लागलीस की काय. तर तेव्हा मानिनी हसू लागते. तर विक्रम पुढं तिला म्हणतो, अगं 1 मिनिट माझं ऐक, मी कुठेही निघालो ना तरीसुद्धा तुला सोबत घेतल्याशिवाय मी कुठेच जाणार नाही, माझी रखुमाई, अशी म्हणून तिला आता चिडवू लागतो. आणि तेव्हा मानिनीसुद्धा कमरेवरती हात धरून उभी असते. तर तेव्हा विक्रम तसाच आता हसत हसत बाजूला जातो. तर मानिनी त्याला म्हणते, काय पण मला घेऊन कुठे जाणार आहात ते तरी सांगा. तर तेव्हा विक्रम तिला म्हणतो, अगं सांगतो, अगं आपल्या त्या ह्या मीनाक्षीचा वाढदिवस आहे ना, असं त्यानं सांगितल्यानंतर मानिनी लगेच भुवयाच उंचावते आणि म्हणते, अच्छा तरीच, आणि आपली मीनाक्षी. तर तेव्हा विक्रम म्हणतो, अगं आपली कॉलेजमधली मैत्रीण आहे ना ती, म्हणून मी आपली म्हटलं. तर आता मानिनी त्याला चांगलंच खेचू लागते, म्हणते की वा वा छान, मीनाक्षीचा वाढदिवस आहे हे तुमच्या चांगलंच लक्षात आहे, पण माझ्या भावाचा वाढदिवस आहे लक्षात तरी आहे का, विश केलंत का त्याला. तर तेव्हा विक्रम तिला म्हणतो, अगं सासरच्या माणसांचे वाढदिवस आता मी लक्षात ठेवू, काय वेडी वगैरे आहेस का तू. तर तेव्हा आता मानिनी त्याच्यावरती चिडतेच. तर विक्रम आता तिला शांत करू लागतो आणि म्हणतो की ठीक आहे, ओके मी विश करतो त्याला, ओके आता तरी झालं का. आणि हे बघ आता मी रेडी झालेलो आहे आणि तू कुठली साडी नेसायची आहेस ना हे सुद्धा मी काढून ठेवलेली आहे, असं म्हणून तो आता तिची साडी आपल्या हातामध्ये धरतो आणि पटकन नेस आणि फर्स्ट क्लास तयार हो, असं तिला तो सांगतो. तर तेव्हा मानिनी त्याला म्हणते, अरे बापरे साडी वगैरे चूज करून ठेवले आहेत, पण खरं सांगू का, तुम्ही जा पार्टीला, मस्त एन्जॉय करा, ड्रिंक करणार असाल तर ड्रायव्हरला घेऊन जा, पण मला नका सांगू मी नाही येणार, असं म्हणून ती साडी आता बाजूला ठेवते आणि तिथून चाललेलीच असते. तर तेव्हा आता विक्रम तिला थांबवतो आणि म्हणतो की अगं मानिनी प्लीज असं नको करूस ना यार, आणि आता प्लीज किरकिर करू नकोस प्लीज. तर तेव्हा मानिनी त्याला सांगते, प्लीज ऐका ना जरा, माझा ना खराच मूड नाही आहे, अहो घरात काय सुरू आहे, मुलांच्या आयुष्यात काय सुरू आहे. तर तेव्हा विक्रम तिला विचारतो, अगं काय सुरू आहे. तर मानिनी त्याला म्हणते, काय सुरू आहे म्हणजे काय, अहो पूजेच्या वेळी घरात काय झालं तुम्ही बघितलं नाही का, चौघांचाही मूड नव्हता आणि तो पार्थ तो काय बोलला ते बघितलं का तुम्ही, जीवा नंदिनी कुणाला पूजेला बसायचंच नव्हतं, जणू असेच वागत होते ते, ना एकाच्या चेहऱ्यावरती हसू ना एकाच्या चेहऱ्यावरती आनंद. गुरुजींनी मंगळसूत्र घाला म्हणून सांगितल्यानंतर जीवावरती आल्यासारखं केलं सगळ्यांनी सुद्धा, ना मुलं खुश होती ना मुलींच्या चेहऱ्यावरती मंगळसूत्र सुलट झाल्याचा आनंद होता. अहो माझ्या डोक्यात खूप विचार सुरू आहेत, खरंच मला नाही जमणार, असं म्हणून ती परत चाललेली असते. तर तेव्हा विक्रम परत तिला थांबवतो आणि म्हणतो, एक मिनिट मी तुला सांगू का, तू ना मुलांना सुद्धा तयार व्हायला सांग, अगं त्यांना सुद्धा इन्व्हिटेशन आहे पार्टीचं विथ रिस्पेक्टिव्ह वाईफ्स. तर तेव्हा मानिनी म्हणते, अहो अगोदर त्यांना घरी तर येऊ द्यात विथ देअर रिस्पेक्टिव्ह वाईफ्स, कुठं गेले दिवसभर कोणास ठाऊक, आणि एकानेही मला सांगितलेलं नाही ते कुठं गेले आहेत ते. या सगळ्या विचाराने ना माझं डोकं नुसतं भणभणतंय. पण मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला हे सगळं दिसलंच नाही आहे का, पार्टीला जायचं या विचाराने तुम्ही या सगळ्याकडे दुर्लक्ष करताय. तर तेव्हा विक्रम तिला म्हणतो, अगं तुझ्या डोक्यात विचार जमलेत ना तुझ्या डोक्यात विचार, मग तर तू चलच पार्टीला, म्हणजे तुझे हे डोक्यामधले सगळे विचार ना मागे पडतील. तर तेव्हा मानिनी परत त्याच्यावरती चिडते आणि परत चाललेली असते. तर आता विक्रम परत तिला थांबवतो, अगं मुलांना त्यांची सोल्युशन शोधू देत ना, सगळं काही चमच्याने भरवायची काही गरज नाही आहे, त्यांचा संसार आहे त्यांचा त्यांना करू देतो, कळते का तुला. आणखीन एक, मागे बसलेल्यांनी ड्रायव्हिंग कसं करायचं असतं याचे फुकटचे सल्ले द्यायचे नसतात, कळतं का तुला. चल आता. आणि परत तो आता साडी हातामध्ये घेतो आणि तिला म्हणतो, ही साडी नेस आणि फर्स्ट क्लासपैकी तयार हो पटकन, असं म्हणून तो साडी आता तिच्या हातामध्ये देतो. तर तेव्हा आता मानिनी ती साडी हातामध्ये अखेर घेते
आणि तयार व्हायसाठी आतमध्ये निघून जाते। तर तेव्हा विक्रम सुद्धा थोडासा विचारात पडतो। तर आता इकडे मित्रांनो जीवा आणि नंदिनी खोलीमध्ये आलेले असतात आणि जीवा आता आपले केस पुसत असतो। तर तेव्हा नंदिनी तिथे येते आणि ती सुद्धा आपले केस पुसत असते आणि त्यानंतर ती आता थोडीशी बाजूला जाते आणि तिला त्या दोघांच्या लग्नाचा फोटो दिसतो। तर तेव्हा ती फोटो फ्रेम आपल्या हातामध्ये घेते आणि त्या फोटो फ्रेमकडे बघू लागते। तर तेव्हा आता जीवाचं लक्ष तिच्याकडे जातं आणि तो तिला विचारतो, काय झालं नंदिनी? तर तेव्हा नंदिनी सांगते, आता 6 महिन्यानंतर हा फोटो इथे ठेवायची काहीच गरज नाही आणि तशी गरजच पडणार नाही, असं म्हणून ती फोटो परत खाली ठेवते आणि जीवासमोर जाऊन त्याला काय झालं असं विचारते आणि परत म्हणते की सॉरी, तुम्हाला टॉन्ट मारते मी असं वाटतंय का तुम्हाला? आणि नाही खरंच माझ्या म्हणण्याचा अर्थ तसा नव्हता, उलट ना तुम्हाला जे हवं होतं तेच होतंय आणि त्यामुळे तुम्ही तर खुश व्हायला हवं, असं ती म्हणून आता तिथून बाजूला चाललेली असते। तर जेव्हा जीवा तिला विचारतो, तू आहेस का खुश? असं म्हटल्यानंतर नंदिनी आता परत थांबते आणि त्याच्या नजरेमध्ये बघू लागते आणि त्याला म्हणते, आणि म्हणजे मी खुश आहे का नाही मला माहिती नाही, पण आता जे काही करून आले आहे ना त्यावरती विश्वासच बसत नाहीये माझा। तर तेव्हा जीवा तिला का असं विचारतो, तर नंदिनी सांगते की आजवर दुसऱ्यांच्यासाठी लढायला, दुसऱ्यांचे संसार मार्गी लावायला कोर्टामध्ये जात होते आणि स्वतःसाठी पण कधी जावं लागेल वाटलंच नव्हतं मला, असं ती थोडंसं डोळ्यामध्ये पाणी घेऊनच बोलत असते आणि त्यानंतर ती आता आपले थोडेसे डोळे पुसते आणि म्हणते, पण चला आता गोष्टी वेळेत झाल्या हे महत्त्वाचं आहे। मी तर काय माझ्या फॅन्टसीजमध्ये जगत होते, माझ्या लग्नाच्या गोष्टी माझ्या मुलांना नातवंडांना रंगवून सांगेन, पण काही नशीबवान जोड्या असतात ज्या अमर होतात आणि दुर्दैवी जोड्यांना कोर्ट मोक्ष देतं, असं म्हणून ती परत आपले डोळे पुसू लागते। तर तेव्हा आता जीवा तिला सावरायसाठी पुढे येत असतो। तर तेव्हा नंदिनी म्हणते, नाही रडत नाही आहे मी, बस मी थोडीशी हलकं होते आणि परत त्याला सॉरी असं म्हणते आणि इतके दिवस उगीचच मी चिडचिड केली तुमच्यावर, पण आता बास, आता ना मी पूर्वीची नंदिनी होणार आहे, हसणारी, दुसऱ्यांची फिरकी घेणारी, लग्नाआधीची नंदिनी, आता या रडूबाई नंदिनीला फुलस्टॉपच देणार आहे, असं म्हणून ती परत रडू लागते आणि थोडासा मूड चेंज करून म्हणते की फायनली हे सगळं काही झालं आणि किती सोपं होतं हे, असं म्हणून ती थोडंसं रडतच हसू लागते आणि चला आता ना 6 महिने वेगवेगळे राहूयात आणि मग एकमेकांना गुड बाय म्हणूयात, नाईस मीटिंग यू, हवं तर व्हेरी गुड लाईफ आहे असं म्हणत एकमेकांच्या आयुष्यातून अदृश्य होऊयात आणि हे सगळं काही ग्रेट फिलिंग आहे। तर तेव्हा आता जीवा तिला विचारतो, खरंच ग्रेट फिलिंग आहे का? तर नंदिनी आता थोडीशी शांत होते आणि परत म्हणते की अहो म्हणजे काय, कळत न कळत आपण एकमेकांना खूप त्रास दिला, एकमेकांचा खूप त्रास करवून सुद्धा घेतला, पण आता बास, आता छान आनंदाने बोलूयात, मिळून मिसळून राहूयात, मस्त मन मोकळेपणाने एकमेकांशी गप्पा मारत जगूयात, म्हणजे ना एकमेकांच्यापासून जेव्हा दूर होण्याची वेळ येईल ना तेव्हा एकमेकांच्या बद्दल चांगल्याच आठवणी असतील आपल्याबद्दल। तर तेव्हा आता जीवा सुद्धा तिला करेक्ट असं म्हणतो। तर तेव्हा आता नंदिनी थोडीशी बाजूला जाते आणि परत मागे वळून त्याला म्हणते की पण तरीही एका गोष्टीचं मनावरचं ओझं अजूनही हलकं होत नाहीये, आईबाबांना कसं सांगायचं, असं तिने प्रश्न केल्यानंतर आता जीवा सुद्धा कोड्यात पडतो आणि तो सुद्धा विचार करू लागतो। तर नंदिनी पुढे म्हणते, मला काय वाटतं आपण फार विचार नको करायला, आपण बाहेर जाऊयात आणि घरच्यांना आत्ताच डिवोर्सबद्दल सांगून टाकूयात, असं तिने म्हटल्यानंतर आता जीवाच्या पायाखालची जमीनच सरकते आणि तो धक्क्यातच जातो। तर मित्रांनो आता इकडे सुद्धा काव्या आपले केस वाढवत असते आणि ती पार्थकडेच बघत असते। तर तेव्हा पार्थ मात्र शांत बसलेला असतो आणि त्यानंतर तो आता तिथून उठतो आणि काव्याला म्हणतो, सो काव्या, इतके दिवस तुम्हाला डिवोर्स हवा होता, सो फायनली मी तुमचं एक तरी स्वप्न खरं करून दाखवलं, असं तो थोडंसं हसतच तिच्याकडे बघत बोलत असतो। तर मित्रांनो आता नेमकं तेव्हा रम्या त्यांच्या खोलीच्या बाहेर उभी असते आणि तिने ते सर्व काही ऐकलेलं असतं आणि ते ऐकल्यानंतर तर ती खूपच खुश होते आणि यस असं म्हणून आनंदित होते आणि ती मनातल्या मनात म्हणते, म्हणजे आता काव्या आणि पार्थचा डिवोर्स होणार हे फुल आणि फायनल आहे, तर क्या बात है रम्या, क्या बात है, आणि हे तर आईला सांगायला हवं, असं म्हणून ती आता आनंदात धावत तिथून बाजूला जाते। तर मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, काव्या पार्थला म्हणते, छान मनाची तयारी करून वेगळं होऊ सुद्धा शकतो, पण काका काकूंचं काय, त्यांना कळलं तर काय,
तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो, बरोबर आहे तुमचं, सगळ्यात अगोदर आपण डिवोर्स घेऊन मोकळं होत आहे हे त्यांना सांगून आपण रिकामं होऊयात, असं त्यानं बोलल्यानंतर आता काव्याला मात्र धक्काच बसतो. तर इकडे आता जीवा नंदिनीला म्हणतो, पण घरचे कसे रिॲक्ट होतील? तर तेव्हा आता नंदिनी म्हणते, पण जे काही आहे ना ते आपण खरं खरं सांगून मोकळं होऊयात. तर मित्रांनो, आता रम्याने सगळं काही येऊन इकडे वसुंधराला सांगितलेलं असतं. तर तेव्हा वसुंधरा आनंदाच्या भरात रम्याला म्हणते की याच वसुंधराने त्या दीपकला नंदिनीच्या लग्नात पाठवून तिला किडनॅप केलेलं होतं. आणि मित्रांनो, ते सर्व नेमकं पिहू बाहेरून दरवाजामधून ऐकते आणि ते ऐकल्यानंतर तिला जोराचा धक्काच बसतो आणि ती जाम घाबरून बाजूला येते. तर मित्रांनो, पुढील भागासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.